सकाळी जोरदार पाऊस असल्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही, पण मुळशीत पोचताच निसर्गाने जणू परवानगी दिली. आकाश खुलले, पाऊस थांबला, डोंगरावर ढगांची चादर पसरली. ढगांमध्ये हरवलेले डोंगर, थंड वारा आणि त्या क्षणात सगळी दमछाक नाहीशी झाली. सकाळचा प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला नाही, पण मुळशीत दिसलेला हा नजारा मनात मात्र कायम रेकॉर्ड झाला. 9 वर्षानंतर पुन्हा एकदा तोच रस्ता, तीच मैत्री, फक्त जबाबदाऱ्या थोड्या वाढलेल्या. 2016 नंतर 2 मित्र लाँग राईडसाठी निघालेत. आणि हो, एकाने बायकोची आणि दुसऱ्याने आईची परवानगी घेऊनच. हा फक्त प्रवास नाही आहे, हा आहे आठवणींचा रिवाइंड बटन. रस्त्यावरच्या गप्पा, जुन्या किस्स्यांवरचं हसू, आयुष्य कसं बदललं यावर चर्चा आणि त्या सगळ्यात हरवलेली मजा पुन्हा शोधण्याचा प्रयत्न. बाईकचा आवाज, वाऱ्याची थाप आणि मन मोकळं करणारी मैत्री. हा प्रवास कॅमेऱ्यात नाही तर मनात कायमचा साठवण्यासाठी आहे. मैत्री कधी जुनी होत नाही, फक्त थोडा वेळ लागतो पुन्हा भेटायला. अरे विनया, आठवतंय का रे? कॉलेज ट्रिपला आपण पहिल्यांदा तामिनी घाटातूनच गेलो होतो. हा, आपण ते दिव्यागरला गेलो होतो तेव्हा. आठवतं ना यार, काय दिवस होते ते. गुगल मॅप पण होता तेव्हा, नाही का? आणि आपण डेस्टिनेशन वर पोचायची आपल्याला एक्साइटमेंट असायची. आणि आता आपण काय करतो, आता आपण जे ट्रॅव्हल आहे आपलं ते एक्सपिरियन्स करायला बघतो. तरी माझ फुल भीतीपेक्षा एक्साइटमेंट जास्त होती. घाट लागला आणि लगेच वाटलं, अरे हा रस्ता तर सिलेबस मध्येच नव्हता. आम्हाला थांबव जरा बाजूला, जरा फोटोज काढूया. हो, चल घेतो गाडी साईडला, काढू आपण फोटो. त्यावेळेस तामिनीची खूप भीती होती, तरी पण आपण माझ खूप केलाय, ती गोष्ट वेगळी. मोस्टली आपल्याला वन डे ट्रिपमध्ये मुरुड, जंजिरा आणि अलिबाग फिरायचं होतं, त्यामुळे आपण तामिनीकडे त्यावेळेस एवढं लक्ष दिलं नाही. किती वर्षांनी? 9 वर्षांनी. 9 वर्ष, 2 महिने कमी फक्त. 2007 गेलतो आपण, 17. विण्याला बघून घाबरू नको तू. सकाळी पाऊस नसताना आपल्याला नाही हे सीन एवढं भारी भेटलं नसतं, नाही का? ढगांमध्ये लपलेली सह्याद्रीची डोंगररांग खूपच भारी दिसत आहे. सह्याद्री घाटामध्ये आपल्याला एवढा भारी व्ह्यू कधीच भेटला नसता पावसामुळे. ती बघ खाली माणगावची MIDC दिसते, ती पण ढगांमध्ये हळूहळू गायब झालेली आहे. हायवे पण बघ ना यार, काय भारी केलं आहे. नुसतं गाड्या सुसाट चाललेत. आधी तर हाच हायवे होता, नुसती नाही का रस्त्याची वाट लागली होती. काय बनवलं आता. हो, कशिडीचा बोगदा बघ चालू झालाय. खूप जास्त भारी बोगदा केलेला आहे. पहिल्यांदा आपण या बोगद्यातून जातोय. हे रस्त्याच्या मध्ये म्हणजे मंदिर दिसते ना, ते आमचं कालकाई देवीचं मंदिर आहे. छोटं मंदिर आहे, पण मेन मंदिर
रस्ता दिसतो का तुला लेफ्ट साईडला? हा जातो आमच्याकडे, माझ्या गावी कोळवंडीला. पण आलो होतो तेव्हा रोडची सगळी कामं चालू होती, पण आता चिपळूणला जायचा रस्ता खूपच भारी झालेला आहे. एक गावातली पॅच वाटते क्लिअर केले नाही वाटते, बाकी रोड सगळा सिमेंटचा, गावामध्ये सगळा रोड खराब आहे. अरे हो, तो छोटासा पूल आठवतोय? मागच्या वेळी आपण आलो होतो, चांगला होता रे. कुठं गायब झाला? आता बघ समुद्राच्या लाटांनी तो मोडून टाकलाय. हा रे, जसं आपलं हे पुन्हा एकत्र फिरणं, वेळ बदलली पण फिलिंग तीच आहे. अरे खाली एक मंदिर दिसतोय बीच साईडला, चल तिकडे जाऊया, बघूया ना कुठलं काय कसलं मंदिर आहे. अरे ते मंदिर बीचला लागूनच आहे. चल, खूप भारी फोटो येतील आपले. चल आता मी गाडी चालवतो. खूप चालवलीस तू गाडी, आलं स्टार्टिंग केल्यापासून तूच चालवतोस. थोडीशी मला पण चालू दे जरा. हो चालव गाडी, पण झेपल ना तुला गाडी? पहिल्यांदाच चालवतोय तू माझी गाडी, चालव व्यवस्थित. हे मोबाईल नीट पकड, नाही ते मी गाडी चालवतो पाडायचं मोबाईल. जाईल मग, आहे मग घरी जाऊन शिव्या. हो पकडतो रे नीट मोबाईल, नको काळजी घेऊ, नाही मिळणार तुला बायकोच्या शिवाय. गुहागरवरून परत येताना संध्याकाळचा तो क्षण खासच होता. आकाशात एकाच वेळी चंद्र आणि सूर्य दोघं दिसत होते. बघ ना विन्या, संध्याकाळी एकत्र चंद्र सूर्य दिसणे म्हणजे दुर्मिळच. आमचा नवीन ड्रायव्हर गाडी चालवत आहे, त्याला थोडं वजनाचा इश्यू येत आहे. चला काका, नंतर मारा, 2-2 लाल परी आहेत.
पुढच्या दिवशी सकाळी अगदी लवकर 6:30 वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. फक्त 1 तासातच आम्ही कशेडी घाटाच्या टनेलपर्यंत पोहोचलो, जी साधारण 1 वर्षापूर्वीच नवीन बांधलेली आहे. या नव्या टनेलमुळे प्रवास खूपच सोपा झाला आणि जवळपास 40 मिनिटाचा वेळ वाचला. मी जस्ट आता मॅप चेक करत होतो आणि मला वाटतं आपल्या राईट साईडला ना रायगड दिसायला हवा आपल्याला. हां, हे काय दाखवतंय ना मला रायगड. बरोबर. खूप भारी झालेले आहेत आणि घाटात गाडी चालवायला खूपच मजा येत आहे. त्यामुळेच लोक म्हणतात आयुष्यात एकदा तरी मुंबई गोवा बाईक राईड केली पाहिजे. अरे यार, धोका बघ की किती, समोरची बाईक पण दिसत नाही. मागचा कॉन्फिडन्स तर जाऊ दे. फायनली आपण आता तामिनी घाटात पोहोचलोय. 1-1.5 तासात आपण आता घरी पोहोचू. आपली ट्रिप आता संपत आलेली आहे. नेक्स्ट टाइम आपण मी कुणाल आणि संदेश परत एकदा कोकण ट्रिप करू, जशी 2017 मध्ये आपण ट्रिप केली ती. चलो बाय बाय.